नुकत्याच झालेल्या 2023च्या राज्यसेवा फिल्म्समध्ये चंद्रांच्या कलांवरती एक डायग्राम बेसिसवर एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहूयात आपण. त्यामध्ये विचारलं होतं की खालीलपैकी कोणत्या मुळाक्षरांनी चंद्रांचा 3/4 प्रकाशित भाग दर्शवला आहे. फर्स्ट ऑफ ऑल याचा सोर्स जो आहे तो 34ची आपली स्टेट बोर्डचं पुस्तक आहे. त्यातला पहिला चॅप्टर आणि पहिलंच पान. याच्यामध्ये या प्रश्नामध्ये MPSCला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग ऑफ द कॅन्डिडेट अपेक्षित आहे. तर हा प्रश्न पाहूयात. याच्यामध्ये डायग्राम जशीच्या तशी डायग्राम इथे दिलेली आहे. याच्यामध्ये एकच क्ल्यू आहे. पृथ्वीचा अर्धा भाग जो आहे तो अंधारामध्ये दाखवलेला आहे आणि अर्धा जो भाग आहे तो प्रकाशित दाखवलेला आहे. याच्यामधून आपण एक लॉजिकल कन्क्लुजन असं काढू शकतो की ज्या अर्थी इथे प्रकाशित भाग दाखवलेला आहे त्या अर्थी या दिशेला सूर्य आहे. नाव आपण धड्याचा अभ्यास करताना पाहिलेलं होतं की ज्यावेळेस सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो त्यावेळेस नक्कीही अमावस्या असतील. त्या संदर्भातला आपण निमॉनिक सिद्ध तयार केलं होतं की पौर्णिमेला आपण सु प च पितो. जसं आपण कोजागिरी पौर्णिमेला दूध पितो ना, तसं सु प च म्हणजे सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते आणि अमावस्येला सु श प म्हणजे सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो. तर दिस इज अमावस्या. आणि अमावस्येच्या दिवशी चंद्राचा प्रकाशित भाग किती असतो? निश्चितच 0% असतो. जसं जसं अमावस्येकडून आपण पौर्णिमेकडे जातो तसं चंद्राचा प्रकाशित भाग हा वाढत चाललेला आहे. इथे 25% म्हणजे इथे चतुर्थी आली, इथे अष्टमी आली 50%, त्यानंतर इथे 75% आणि इथे पूर्ण पौर्णिमा आली म्हणजे 100% चंद्राचा इथे पूर्ण चंद्र दिसू लागला. तसेच पुढे ज्यावेळेस पौर्णिमेपासून अमावस्येकडे जातो त्यावेळेस पुन्हा कमी कमी होत जातो प्रकाशित भाग. आता प्रकाशित भाग इथे किती दिसेल? 75%, देन 50%, देन 25% आणि अगेन पुन्हा अमावस्या आली. आणि प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेला आहे की चंद्राचा 3/4 प्रकाशित भाग दॅट इज 75% प्रकाशित भाग कुठला? सो द आन्सर इज E and F. Thank you.